नवनीत राणांच्या प्रचारासाठी अमित शहांची अमरावतीच्या सायन्स कोर मैदानामध्ये जाहीर सभा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। आज होणाऱ्या सभेची ऐन वेळेला आमची परवानगी नाकारली, गृहमंत्र्यांनीच कायदा तोडला, सभेची परवानगी नाकारल्यामुळे बच्चू कडूंचा शहांवर निशाणा। 26 तारखेला हिंदू मुस्लिम दंगल होण्याची भीती, दंगल होऊ नये म्हणून आमची माघार, बच्चू कडूंचं वक्तव्य। हनुमान जयंतीला हजारो रुपये देत लोकांना जमवलं, रॅलीला या, 1000 रुपये देतो, राणांकडून जाहिरात। भाजपची संस्कृती रवी राणांनी बिघडवली, बच्चू कडूंचे रवी राणांवर गंभीर आरोप। बच्चू कडू उद्धव ठाकरेंची बी टीम, नवनीत राणांना पाडण्यासाठी कडूंना मातोश्रीवरून सुपारी आली, रवी राणा यांची बच्चू कडूंवर टीका। बच्चू कडू माझ्यापेक्षा खूप मोठे, त्यांच्यावर मी काही बोलणार नाही, माझं लक्ष फक्त प्रचाराकडे, बच्चू कडूंच्या विधानावर नवनीत राणांची प्रतिक्रिया। निवडणुकीच्या काळामध्ये प्रशासनाने पारदर्शकपणे वागावं, प्रशासकीय यंत्रणेनं कुणाच्याही बाजूने राहू नये, राणा आणि बच्चू कडूंमधील वादावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। पराभव समोर दिसत असल्यामुळे बच्चू कडूंची नौटंकी, बच्चू कडूंसारख्या नेत्याला अशी नौटंकी शोभत नाही, प्रसाद लाड यांची बच्चू कडू यांच्यावर टीका। निवडणूक आयोग भाजपच्या हातचं पाहुलं, निवडणूक आयोगाच्या दादागिरीवर जनता आवाज उठवेल, अमरावतीमधील कडू राणांच्या सभास्थळाच्या वादावर आव्हाडांची प्रतिक्रिया। अमरावतीमध्ये बच्चू कडूंच्या प्रचार रॅलीला सुरुवात, जिल्हा क्रीडा मैदानामधून रॅलीला सुरुवात, प्रचार रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिकांचा सहभाग। राज ठाकरेंना अंतिम टप्प्यामध्ये चर्चेला, राज ठाकरे आधी चर्चेला आले असते तर लोकसभेला जागा मिळाल्या असत्या, भाजपमधील वरिष्ठ सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवारांसाठी राज ठाकरेंची सभा होण्याची शक्यता, राज ठाकरेंच्या सभेची वेळ आणि ठिकाण ठरलं नाही, पुणे मनसेचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटसकर यांची माहिती। शहीदांना फसवणाऱ्यांच्या परिवारामध्ये भाजप सहभागी, आदर्श घोटाळा आणि अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावरून ठाकरेंचा भाजपवर निशाणा। भाजपने शिवसेनेच्या सातबाऱ्यावर गद्दाराचं नाव लिहिलं, उद्या शेतकऱ्यांचाही सातबारा बदलतील आणि भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधानही बदलणार, अशी लोकांना भीती, ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, त्यांचं मानसिक संतुलन पूर्ण बिघडलेलं आहे, त्यांच्या आरोपाला कामातून उत्तर देतो, मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर टीका। मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केलं नाही, मोदींनी सामान्यांची महागाईतून सुटका केली नाही, शरद पवारांची मोदींवर टीका, तर सभेमध्ये शरद पवारांनी मोदींचं 2014चं भाषण ऐकवलं। मोदींचा सर्व कारभार हुकुमशाहीच्या दिशेने सुरू, भारत सरकारमुळे सामान्यांच्या अधिकारांवर संकट येण्याची शक्यता, शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल। 4 जून नंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, तर लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंचं अस्तित्व राज्यातून संपेल, संजय राऊतांचं वक्तव्य। महायुतीमध्ये दक्षिण मुंबईसाठी शिवसेनेकडून यामिनी जाधवांची चर्चा, तर राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा यांच्याही भेटीगाठी सुरूच। जागांबाबतचा सगळा तिढा 1 ते 2 दिवसांमध्ये सुटेल, महायुतीमध्ये कुठेही मतभेद नाहीत, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। निलेश लंकेंच्या पारनेर मतदारसंघात अजित पवार सभा घेणार, सुजय विखेंच्या प्रचारासाठी अजित पवार सभा घेणार। सामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर, पण घरामध्ये काम करणाऱ्यांना सुरक्षा, सरकार घरात काम करणाऱ्यांना वाय+, झेड+ सुरक्षा देत आहे, पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। पार्थ पवार कोणत्याही पदावर नसताना कोणत्या निकषावर सुरक्षा, मी विरोधी पक्षनेता तरीही 20 फॉलोअप नंतर मला सुरक्षा, पार्थ पवारांच्या वाय+ सुरक्षेवर वडेट्टीवारांचा आक्षेप। नितीन गडकरींच्या प्रचार रॅलीमध्ये स्वागतासाठी विद्यार्थ्यांचा वापर केल्याची काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंची तक्रार, नागपूरच्या NSVM फुलवारी शाळेच्या संचालकांवर कारवाई करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश।